ची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। या पालखीचं विदर्भातून मराठवाड्यामध्ये आगमन झालं असून मराठवाडा विदर्भच्या सीमेवर असलेल्या वाढोणा येथे मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं। पालखीच्या स्वागतासाठी या परिसरातील ग्रामस्थ सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं दिसून आलं। 750 वारकरी असलेली पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून आज पालखीचा हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराज संस्थान येथे मुक्काम असणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराज यांची निघालेली पायी पालखी आज हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। खरं तर या पालखीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं आहे। मागील अनेक दिवसापासून हिंगोलीकरांना या पालखीची उत्सुकता लागली होती आणि आज कुठे या हिंगोली हद्दीमध्ये ही पालखी आगमन करत आहे। आता काही वेळातच ही पालखी पानकळेरगाव या ठिकाणी पोहोचणार आहे। त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यानंतर तिथून पालखी जी आहे तर पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि संत नामदेव महाराज संस्थान या ठिकाणी या पालखीचा मुक्काम असणार आहे। खरं तर हे 55वें वर्ष आहे या पालखीचं आणि आज कुठे ही पालखी हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। ही पालखी दाखल होतात वरुणराजाचं देखील आगमन झालं आहे, कारण अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती आणि आज पाऊस देखील दाखल झाला आहे आणि त्याबरोबर पालखी देखील झाली। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। आपण पाहू शकता की अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीमध्ये ही पालखी निघालेली आहे। डोक्यामध्ये पांढरी टोपी आणि अंगामध्ये पांढरा सदरा आणि हातामध्ये भगवी पताका घेऊन ही पंढरपूरच्या दिशेने पालखी रवाना झालेली आहे। मागील अनेक दिवसापासून या पालखीची हिंगोलीकर जयतयारी करत होते आणि आज या पालखीचं हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि आता ही पालखी काही वेळामध्ये पानकळेगाव या ठिकाणी पोहोचणार आहे। त्या पालखीचं त्या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे। या पालखीचं स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येनं महिला असतील, नागरिक असतील दाखल झाले आहेत। त्याचबरोबर रांगोळी देखील रस्त्यावर काढण्यात आलेली आहे, कारण अतिशय आनंदी वातावरण आता सध्या या पालखीनिमित्त या हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली। सर्वात मोठं म्हणजे आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजाची पालखी आमच्या ऋषीवट नगरीहून मार्गे पंढरपूरकडे जाते। याच्याहून जास्त समाधानाची गोष्ट नाही, आमच्यासाठी ती एक आनंदाची गोष्ट आहे। गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही अन्नदानाचं म्हणजे सर्व मित्रपरिवारातर्फे अन्नदानाचं काम चालू केलं आहे आणि दरवर्षी आम्ही म्हणजे ऋषीवट नगरीत म्हणजे चालू होते तेव्हापासून मदत आम्ही सुका वगैरे काहीतरी कुठं बिस्किट वगैरे म्हणा किंवा लाडू गिडू म्हणा किंवा ज्यूस वगैरे म्हणा आम्ही करत जाऊ। पण यावेळेस सर्व मित्रपरिवारांच्या म्हणण्यानुसार नाश्त्याची व्यवस्था आम्ही सकाळच्या म्हणजे आपलं सेनगावकडे प्रस्थान करत असताना नाश्त्याची व्यवस्था सगळ्यांच्या म्हणण्यानुसार योग्य केली। तर आपण ही दृश्य पाहतोय पालखीची। तर गजानन महाराज यांचं पालखीचं हे हिंगोलीमध्ये आगमन झालेलं आहे। अनेक भाविक आपल्याला दिसतात। Thank you.